महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर संतापजनक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बातमी। हिंगोलीच्या जवळा बाजार येथील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका गरोदर मातेला डिझेल नसल्याचं कारण दाखवत सरकारी रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ केली। अखेर त्या गरोदर मातेच्या नातेवाईकांनी एका खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठलं। मात्र प्रसूतीनंतर ते बाळ दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या सगळ्यावरून महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सध्या या मातेवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे, पण या दगावलेल्या बाळाचे कारण कोण याचं उत्तर सरकारी यंत्रणा देणार का, हा प्रश्न सर्वात मोठ्या पद्धतीने आता उपस्थित होतोय। तुम्ही मोठ्या घोषणा करता आहात, मोठ्या मीडिया समोर येऊन सांगतात की कुठेही इंधन तुटवडा नाही। अशा वेळेस हिंगोली जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे, फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन नाही मिळालं म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमवावं लागलेलं आहे। ह्याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे आणि सरकारने या बाबतीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत का सरकार, आणि तुम्ही तुमच्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेणार आहात का? हिंगोलीत डिझेलचं कारण देत सरकारी रुग्णवाहिका नाकारण्यात आली, त्यामुळे गरोदर महिलेचे हाल झाले। रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत त्या आईचं बाळ दगावलं। या गंभीर प्रकरणाची बातमी पुढारी न्यूजनं दाखवल्यानं आरोग्य विभागानं आता ॲक्शन घेतली आहे। पुढारी न्यूजच्या बातमीची गंभीर दखल घेत आरोग्य विभागानं 4 सदस्यीय समिती गठीत केली आहे। तसंच डिझेल होतं पण चालक नसल्यानं रुग्णवाहिका मिळाली नाही, असं आता तपासातनं नवीन कारण समोर देण्यात येत आहे। सिजर करायला म्हणजे आलं त्या दिवशी त्यांना सिजर केलं नाही इथं, मग दुसऱ्या दिवशी त्यानं सिजर केलं कारण त्या म्हणल्या तुम्हाला येळ झाला, तिनं जेवण केलं असं काहीतरी, जेवणामुळे सिजर होत नसते। मोठमोठाले डॉक्टर आले होते सिजरला, इथले आपलं काहीच नाही, इथले आमची सुविधा घेतली चांगली, लगेच बाळ गेलं। ते काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, पण ते म्हणले हाय म्हणून आम्ही काचामध्ये ठेवलं तर काहीच नव्हतं, लगेच बाळाला मग घरी पाठवलं। मी खात्री केलेली आहे की रुग्णवाहिका ही डिझेल अभावी बंद नव्हती। रुग्णवाहिकेत डिझेलचा साठा होता, तिथं ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्याय व्यवस्था केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली असं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला। ह्या प्रकरणामध्ये मी चौकशी पथक माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशानुसार चौकशी पथक स्थापन करण्यात येईल। चौकशी अंती दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल।